महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला। या निकालामध्ये कोकण विभागानं 99.82% राज्यात पहिल्या क्रमांकावर बाजी मारली, तर कोल्हापूरनं 97.45% दुसरा क्रमांक पटकावला। 2021चा अपवाद वगळता मागील 10 वर्ष दुसरा क्रमांक टिकवण्यात कोल्हापूर विभागाला यश मिळालंय। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा मिळून असणाऱ्या कोल्हापूर विभागांतर्गत 1,29,421 जणांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 1,25,380 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास एकूण 53,726 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 52,394 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 97.52% लागलाय। यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 0.58% घट झाली आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 0.68% घटलाय। यावर्षी पहिल्यांदाच निकाल डिजी लॉकरवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली। यावर्षीचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आहे कोल्हापूर विभागाचा, हा 2 नंबरचा आहे आणि गेली 10 वर्ष सातत्यानं आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि यावर्षीसुद्धा हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निकाल यावर्षीसुद्धा लागलेला आहे। त्याचबरोबर मुलं आणि मुली यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण पाहिलं तर यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण आणि मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण याच्यामध्ये फरक आहे तो 2.45%चा। मुली 2.45%नी जास्त उत्तीर्ण झालेली आहेत। यावर्षी गैरमार्ग प्रकरणांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे, कारण आम्ही प्रभावीपणे कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं, त्यामुळं गैरमार्गांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे। म्हणजेच परीक्षेच्या दरम्यानचे गैरमार्ग आहेत ते जवळपास 0 आहेत। यावर्षी निकाल प्रथमतःच डिजी लॉकरच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष गुणपत्रक हे थोड्या दिवसांमध्ये आम्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे।